रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गेल्या 9 दिवसांपासून परिवर्तन पदयात्रा सुरू होती, त्याची आज सांगता झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी कार्यकर्त्यांसह रत्नागिरीतील प्रसिद्ध काशी विश्वेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले व या यात्रेची सांगता केली। यावेळी बोलताना त्यांनी रत्नागिरीकरांच्या समस्येवर भाष्य केले। या 99 किलोमीटरच्या पायी प्रवासामध्ये रत्नागिरीच्या नागरी सुविधांची दुर्दशा पाहायला मिळाली। त्यात रस्ते, ड्रेनेज, क्रीडांगण, उद्याने यांची दयनीय अवस्था झाली आहे। जे अनेक वेळा निवडून आले त्यांनी एसी गाडीतून उतरून पायी फिरावे, मग त्यांना जनतेच्या समस्या दिसतील अशी अप्रत्यक्षरित्या टीका मंत्री उदय सामंत यांच्यावर केली। यात बदल होण्यासाठी आम्ही संकल्प केला आहे। यावेळी त्यांनी जनतेला बदल घडविण्याची विनंती केली। यावेळी बोलताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रचार सभा केल्याची आठवण करून दिली। तसेच मी मेरिट मधील उमेदवार होतो, कुठेही पळून जाऊन उमेदवारी घेतली नव्हती अशी देखील टीका त्यांनी सामंत यांच्यावर नाव न घेता केली आहे। हे कटकारस्थान करून विजयी झाले असे देखील ते म्हणाले आहेत। यावेळी परत एकदा 42 कोटी डांबर घोटाळ्यांवर त्यांनी भाष्य केले। पाणी पुरवठा योजना 64 कोटींच्या घोटाळ्यावर देखील त्यांनी भाष्य केले। या घोटाळ्यासंबंधात वॉटर ऑडिट करण्याचं त्यांनी सांगितलं आहे। स्वच्छ भारत योजनेचा आपण दिंडोरा पिटतोय, पण रत्नागिरी शहरात घाणीचं साम्राज्य आहे, त्यामुळे डेंग्यू पसरतोय, हेही त्यांनी सांगितलं। आज रत्नागिरी नगरपालिकेपासून महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषदी नगरपंचायतीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शुभारंभ झालेला आहे। आज मी रत्नागिरीमधील प्रसिद्ध अशा श्री देव काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आहे, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेले 9 दिवस म्हणजे 2 नोव्हेंबरपासून 2 ऑक्टोबरपासून ही आमची परिवर्तन पदयात्रा रत्नागिरी शहरामध्ये सुरू झालेली आहे। माझे तालुका प्रमुख रत्नागिरीचे शेखरशेठ घोसाळे, शहर प्रमुख सन्मान्य प्रशांत साळुंके, या ठिकाणी शिवानी सावंत माने, माधवी माने, मिहिर माने, सर्व पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि उपशहर प्रमुख, शहर प्रमुख यांच्या सहकार्यानं आणि रत्नागिरीच्या जनतेच्या सोबतीनं आमच्या रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देव भैरीचा आशीर्वाद घेऊन गेल्या 2 तारखेला नोव्हेंबरच्या ही आमची परिवर्तन पदयात्रा सुरू केली आम्ही। आणि त्या ठिकाणी आमचं ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, त्याचबरोबर श्री देव भगवती यांचं दर्शन घेऊन आम्ही हा शुभारंभ केला होता। आणि आज जवळजवळ 9 दिवसामध्ये 99 किलोमीटर अंदाजे अशा प्रकारची ही माझी पदयात्रा आज या ठिकाणी काशी विश्वेश्वरच्या मंदिरामध्ये ह्या पदयात्रेचा एक सांगता आम्ही या ठिकाणी करतोय। ह्या 9 दिवसामध्ये मला खूप अनुभव आले, विशेष करून 99 किलोमीटरच्या ह्या माझ्या पायी प्रवासामध्ये रत्नागिरीतल्या नागरी सगळ्या सुविधांची दुर्दशा दुर्दैवानं पाहण्याची वेळ माझ्यावरती आली। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं रस्ते असतील, ड्रेनेज सिस्टीम असतील, क्रीडांगणं असतील, उद्यानं असतील, ह्या सगळ्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती ह्या निमित्तानं पाहिली। मी अभिमानानं असं म्हणेन, मला वाटत नाही कोणी किती वेळा जरी निवडून आले असतील त्यांनी ह्या सगळ्या जनतेचं दुःख कधी पायी जाऊन पाहिलं असेल। एसी बुलेट प्रूफ गाड्या आणि त्यांचा बंदोबस्त याच्यामधून ही सर्वसामान्यांची दुःख पाहता येत नाहीत। आणि त्यामुळं एका अर्थानं रत्नागिरीचं हे सगळं दृश्य मी ह्या निमित्तानं ह्या पदयात्रेमध्ये पाहिलेलं आहे। आणि याच्यामध्ये आम्हाला बदल करायचा आहे। माननीय शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद घेऊन आणि आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर युवा नेते आदित्य ठाकरे साहेब, त्या व्यतिरिक्त आमचे सगळे नेते पदाधिकारी विनायकराव साहेब, भास्करराव जाधव साहेब, आमचे जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, गटप्रमुख ते शाखा प्रमुखापर्यंत सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन होण्याच्या दृष्टीनं संकल्प या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या रत्नागिरीच्या निवडणुकीमध्ये एक परिवर्तन पाहायला मिळेल हा मला विश्वास आहे। आणि जनतेला आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की एक आपल्याला बदल घडणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। काही वक्तव्य काही लोकांची लोकप्रतिनिधी मी पाहिली की मी 4 वेळेला ह्याला पराभूत केला आहे, 4 वेळेला त्याला पराभूत केला आहे,
हा अहंकार आणि माज आहे. आणि म्हणून काही दिवसापूर्वी आम्ही प्रश्न केला होता की 2014ला ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माझ्या प्रचाराला आले होते, ह्या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा प्रचाराला आले होते, तर त्यांचा तुम्ही पराभव केलात का सांगा. आणि मला सांगायला नम्रपणानं या ठिकाणी अभिमान वाटतो, मला पक्षानं ऑन मेरिट त्या वेळेला उमेदवारी दिलेली आहे. मी पळून जाऊन पक्ष बदलून कुठल्या उमेदवारी अशा घेतल्या नव्हत्या. 2024ची सुद्धा उमेदवारी ही काय मी पळून जाऊन कुठे केलेली नव्हती. तर स्वाभिमानानं रत्नागिरीकरांना एक सिंघम पाहिजे होता, म्हणून मला शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिली होती. दुर्दैवानं मला पराभव आला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मला जवळजवळ 72,000 ऑर्गॅनिक मतं ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मिळाली. ऑर्गॅनिक याचा अर्थ असा आहे की लक्ष्मी दर्शनाच्या व्यतिरिक्त हे झालेलं प्रामाणिक निष्ठावंतांचं आणि बदलासाठीचं असलेलं मतदान होतं. आणि गेल्या 20 वर्षामध्ये जरी मी पराभूत झालो असलो तरी माझ्या मतामध्ये जवळजवळ 25,000 मतांची वाढ झाली. हे महाराष्ट्रामध्ये कदाचित एखाद दुसऱ्या मतदारसंघामध्ये झालं असेल. आणि त्यामुळं तुमचा विजय हा कपट कारस्थान करून केलेला हा विजय आहे. आणि या विजयापेक्षा तुम्ही रत्नागिरीकरांना काय दिलं? एक साधं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे क्रीडांगण आहे, जे ह्या नगराचे नगराध्यक्ष 1975 साली डॉक्टर कैलासवासी जयचंद केळकर होते, त्यांच्या काळामध्ये इथली भाजी मंडई असेल, इथलं क्रीडांगण असेल, सावरकर पुतळा असेल, छत्रपती शिवाजी स्टेडियम असेल, ही सगळी कामं झाली होती. यांच्या काळामध्ये काही झालं नाही. फक्त डांबराचा 42 कोटीचा भ्रष्टाचार झाला. आमचा प्रश्न असा आहे, तुमची जी काय भाषणं ज्या ठिकाणी चालली आहेत त्या ठिकाणी तुमचा बॅलन्स गेला असं मला वाटतो. माझा सवाल आहे, 42 कोटी रुपयाच्या डांबराची चलन रत्नागिरीकरांना तुम्ही दाखवा. तुम्ही भ्रष्टाचारी आहात. तुम्ही या ठिकाणी पाणी पुरवठ्याची 64 कोटी रुपयाची योजना 2016 साली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही मंजूर करून आणली. आज त्या योजनेचा पुरा बट्ट्याबोळ झाला आहे. त्या ठिकाणीसुद्धा जमीन भूसंपादन करण्याकरता साठवण टाक्यांसाठी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून तुम्ही भूखंड विकत घेऊन खाजगी लोकांना पैसे दिलेत. आज तर ह्या योजनेचं मी वॉटर ऑडिट करणार आहे, कारण ही योजना पूर्ण झालेली नाही. हायड्रोलिक त्याचं टेस्टिंग अजून झालेलं नाही. आणि खरं तर शीळ धरणामधून जे पाणी आणताय ते खर्चिक आहे. 300 हॉर्स पॉवरचे पंप त्या ठिकाणी लावावे लागतात. विजेचं प्रचंड बिल होतं आहे. परंतु या ठिकाणी पूर्वीची असली आपली पानवलची जी योजना आहे, ह्या पानवलची योजना ही ग्रॅव्हिटीची योजना आहे. त्याला 0 एनर्जी लागते. म्हणजे ग्रॅव्हिटीनं ते पाणी येतं, त्याला कुठलाही पंप लावावा लागत नाही, त्याला कुठलेही चार्जेस इलेक्ट्रिकल लागत नाहीत. ती योजना अद्याप अधुरी ठेवलेली आहे. त्या ठिकाणची जी मेन लाईन त्यांनी करायला पाहिजे होती तीही सुद्धा केलेली नाही. तर असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. हे मला ह्या सगळ्या 9 दिवसाच्या पदयात्रेमध्ये पाहायला मिळाले. स्वच्छ भारत अभियानचा आम्ही डांगोरा पिटतोय, परंतु राजवाड्यापासून मेरकरड्यापर्यंत प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे. आणि त्यामुळं डास, रोगराई पसरते. रोगराई, मलेरिया, फ्ल्यू, डेंग्यू असे राहत आहेत आणि त्यांनासुद्धा उपचार होत नाहीत. असं परिस्थिती विदारक दृश्य मला ह्या 9 दिवसामध्ये 99 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये पाहायला मिळालं आहे. माझी रत्नागिरीच्या जनतेला नम्रतापूर्वक विनंती आहे की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे रणशिंग फुंकलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्यामध्ये आम्हाला सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद द्या, अशी या निमित्तानं सांगतेच्या निमित्तानं माझी विनंती आहे.